कारंजा येथील किनगो महाविद्यालय येथे गुणवत्ता हमी सेल यांच्या मार्गदर्शनात ग्रंथालय, प्रशासकीय विभाग आणि अग्निशमन दल यांच्या विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। दी बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी अकोला द्वारा संचलित किनगो महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी सेल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालय, प्रशासकीय विभाग आणि भारतीय अग्निशमन दल यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली। यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनय कोडापे, अंतर्गत गुणवत्ता हमी सेलचे समन्वयक डॉक्टर प्रदीप येवले, भारतीय अग्निशमन दलाचे प्रणव देवळे, राजेश पांगरे, रुपेश पेठे, महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्राध्यापक प्रशांत शिरसाट आदी उपस्थित होते। याप्रसंगी प्रणव देवळे यांनी आग म्हणजे काय याची व्याख्या विशद करताना सांगितलं की वस्तू, तापमान आणि ऑक्सिजन हे 3 घटक एकत्र आले की आग निर्माण होते। या आगीच्या संदर्भात भारतीय अग्निशमन दलाने आगीची 3 विभागात विभागणी केली आहे। अ विभागात कागद, पालापाचोळा, लाकूड इत्यादी, ब विभागात अतिज्वलनशील पदार्थ उदाहरणार्थ पेट्रोल, रॉकेल, डिझेल इत्यादी, तर क विभागात घरगुती गॅस, वाहनात वापरण्यात येणारे CNG वायू इत्यादी बाबत माहिती दिली व बचाव कार्य, आगीपासून संरक्षण याबाबत अभ्यासवर्ग व प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण देण्यात आलं। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनय कोडापे, ग्रंथपाल प्रशांत शिरसाट, डॉक्टर प्रदीप येवले यांनी प्रात्यक्षिकांमध्ये प्रत्यक्ष सक्रिय सहभाग घेतला। अशा प्रकारचे प्रशिक्षण सर्व महाविद्यालयांनाच देणं ही काळाची गरज आहे असं मत प्राचार्यांनी मांडलं। यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय वर्ग आणि महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सक्रिय प्रशिक्षणात सहभाग नोंदवला। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा।